नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। उद्या दिनांक 21 जून रोजी पेडगाव येथे हिंद केसरी मैदान पार पडणार आहे आणि या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर हा देखील सहभागी होणार आहे आणि तो ट्रिपल हिंद केसरी होणार का याची देखील अनेकांना उत्सुकता आहे। मात्र बकासूर संदर्भात एक धक्कादायक आणि एक मोठी माहिती समोर येत आहे। नेमकी ती माहिती कोणती आहे आणि कशा प्रकारची अपडेट आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका। तर मित्रांनो, उद्या होणाऱ्या मैदानामध्ये घोटचा सर्जा आणि बकासूर हे सोबत धावणार होते। मात्र बकासूरच्या बाबत मामांनी एक मोठी माहिती दिलेली आहे की उद्या होणाऱ्या मैदानामध्ये घोटचा सर्जा आणि बकासूर याचा पायरा हा कॅन्सल करण्यात आलेला आहे। त्यामुळे अनेकांना याचा मोठा धक्का बसला की अचानक हा पायरा कॅन्सल का करण्यात आला आणि हा पायरा जर कॅन्सल झाला तर बकासूर सोबत उद्या कोण धावणार अशा प्रकारचं देखील अनेकांना प्रश्न पडलेला आहे। मात्र उद्या होणाऱ्या बकासूरच्या नियोजनामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करू नये किंवा त्याचं नियोजन हे चांगल्या प्रकारे व्हावं तरच तो त्या ठिकाणी यश मिळवू शकेल। कारण या मैदानामध्ये केवळ बकासूरच धावणार नाही तर त्यासोबत अनेक मोठे बैलही देखील आपल्याला धावताना मिळतील। त्यामुळे बकासूरसाठी हे मैदान देखील सोपं नसणार आहे। त्यामुळे त्याचं नियोजन हे अत्यंत चांगलं होणं गरजेचं आहे तरच तो फायनलसाठी पात्र ठरेल किंवा विजयी ठरू शकतो। मात्र अचानक त्याचा पायरा का कॅन्सल करण्यात आला या संदर्भात कुठलीही अधिकृत माहिती जरी मिळाली नसली तरी त्याचा पायरा कॅन्सल होण्याची शक्यता आहे आणि त्यासोबत अचानक नवीन बैल आपल्याला धावताना मिळेल। मात्र तो नवीन बैल कोण असेल आणि तो तेवढ्या क्षमतेने तिच्यासोबत धावेल का याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। मात्र सध्या तरी हा पायरा कॅन्सल झाल्याची माहिती आहे। आपल्याला बकासूरबाबत काय वाटतं आणि उद्या होणाऱ्या मैदानामध्ये तो जिंकू शकेल का याविषयी आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मनपूर्वक धन्यवाद।